नमस्कार मॅडम. नमस्कार. कृपया आपला परिचय द्या. मी प्रीती संजय कंकाळ. माझं एज्युकेशन आहे BA B.Ed आणि संस्कृत आणि मराठीमध्ये माझं PG पण झालेलं आहे. मॅडम, एम स्क्वेअर ट्युटोरियल्समध्ये आपण किती वर्षापासून आहात? एम स्क्वेअरला जॉईन करून मला 9-10 वर्ष झाले. ॲक्च्युअल माझा संपूर्ण अनुभव जो आहे टीचिंगचा तो 24 वर्षाचा आहे आणि 8 वर्षापासून मी इथे काम करते आहे. मॅडम, एम स्क्वेअरला आपण 8, 9, 10 या वर्गाला मराठी शिकवता. हो. जवळपास किती वर्ष झालेत आपण मराठी विषय शिकवत आहात? माझं पहिलं जे मेथड आहे BA आणि B.Edला जी इंग्लिश आणि सोशल सायन्स होती, तर मी पूर्वी सोशल सायन्स आणि इंग्लिश शिकवायची 10वी पर्यंत. परंतु या आधी जिथे मी शिकवायची तिथे मराठीच्या टीचरची खूप आवश्यकता होती. त्यामुळे माझं मराठी चांगलं असल्यामुळे हा विषय माझ्याकडे आला आणि रिझल्ट चांगले मिळत गेल्यामुळे तोच मराठीच विषय माझा बनला. नंतर मग मात्र मी मराठीमध्ये MA वगैरे करून घेतलं. मॅडम, आपण बघतो की महाराष्ट्रात राहून बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मराठी वाचन आणि लिखाण करताना बऱ्याचशा अडचणी जातात. तर तुम्ही अशा विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने शिकवता? तेच वाईट वाटतं की ज्यांची मातृभाषा मराठी आहे असे सुद्धा विद्यार्थी मराठी वाचताना लिहिताना त्यांना अडचणी निर्माण होतात. मग त्यांना थोडंसं त्यांच्याकडे विशेष लक्ष देऊन त्यांच्याकडनं वाचन करून घेणं, त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम करून घेणं, खेळ रूपातून वेगवेगळ्या कृतीतून त्यांना मराठी शिकवणं, जेणेकरून त्यांना मराठीची गोडी लागली पाहिजे आणि मग मराठीमध्ये आवड निर्माण झाली की मुलं हळूहळू मग ते आपलं ऐकू लागतात आणि आपल्याला करू लागतात, मराठी वाचू लागतात. प्रत्येक मुलाचा सहभाग शिकवताना असतो? सुरुवातीला नसतो. सर्व मुलांना मराठी सगळ्यांनाच आवडतं असं नाही. काही मुलांना मराठीचा भीती असते. मराठी म्हटलं की ते मराठीपासून दूर पळायचं बघतात. परंतु मग त्यांच्यासाठी काही आवडीचे खेळ, काही उपक्रम असे घेऊन किंवा मग एखाद्या नाटक स्वरूपामध्ये मराठीची एखादी ऍक्टिव्हिटी घेऊन त्यांना मराठीची आवड निर्माण आपण करतो आणि त्या माध्यमातून त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करते. मॅडम, तुम्ही आत्ताच म्हटलं की खेळ, गोष्टी, कविता या माध्यमातून तुम्ही विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवता. एखादा अनुभव सांगू शकता? हो, आता बऱ्यापैकी मुलांना मराठीचं ज्ञान नसतं. त्याच गोष्टी त्यांना इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्ये माहीत असतात, पण मराठीतून माहीत नसतात. मग सर्वात पहिले त्यांची शब्दसंपत्ती वाढवणं हे सर्वात महत्वाचं ठरतं. मग त्यासाठी काय करायचं तर मुलांकडनं भेंड्या खेळून घ्यायच्या किंवा मग अंताक्षरी सारखे अशा ऍक्टिव्हिटी त्यांच्याकडून करून घेतल्या की मग त्यांना त्या शब्दांचे अर्थ कळायला लागतात किंवा या वस्तूला हा मराठी शब्द आहे हे त्यांना कळायला लागतं. मॅडम, असं ऐकलंय की एम स्क्वेअर कोचिंग मध्ये अभ्यासासोबत बरेचसे उपक्रम सुद्धा राबवले जातात. तर याविषयी काही सांगू शकाल? हो, ऍक्च्युली कसं आहे ना, मुलं शाळेमध्ये 6-7 तास दमतात. अभ्यास 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 त्यांना नको वाटत असतं. म्हणून इथे आम्ही त्यांना काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करतो. त्यांना एक थोडंसं कौटुंबिक वातावरण आम्ही इथे तयार करतो. एक आईचा जो टच आहे तो त्यांना देऊन त्यांच्या ज्या समस्या आहेत, त्या अडचणी आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. जेणेकरून मुलं आपल्या मनातील गोष्टी सगळ्या सांगतील आणि मग आपल्याबद्दल त्यांच्या मनात विश्वास निर्माण होईल आणि आपलं सर्व ते हळूहळू ऐकायला लागतात. त्यासोबतच मी त्यांचं कधी कधी मेडिटेशन घेते, कधी आम्ही त्यांना बाहेर घेऊन जातो, त्यांच्यासाठी खेळ अरेंज केले जातात. अशा प्रकारे मुलांमध्ये अभ्यासाबद्दल आणि इतरही गोष्टीबद्दल आवड निर्माण करण्याचा इथे प्रयत्न आम्ही करतो. मॅडम, पालकांनी घरी मुलांच्या मराठीच्या अभ्यासासाठी नेमकं काय करावं असं तुम्हाला वाटतंय? पालकांनी फक्त शिक्षकांवरच अवलंबून न राहता थोडा वेळ त्यांच्याजवळ बसावं, त्यांना विचारावं की आज मराठीमध्ये काय शिकवलं, मॅडमने तुम्हाला क्लासमध्ये काय शिकवलं, शाळेमध्ये काय शिकवलं. सोबतच मराठीचं त्यांचं ज्ञान वाढवण्यासाठी त्यांना प्रगती त्यांची व्हावी त्यासाठी त्यांच्याकडून मराठीचं वाचन करून घेणं, काही शब्द त्यांना सांगून त्यांच्याकडून लिहून घेणं आणि
लिहिल्यानंतर त्यांनी योग्य प्रकारे लिहिले का हे तपासून पाहणं, एवढं जरी पालकांनी केलं, त्यांच्या अभ्यासामध्ये आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच मुलं मराठीमध्ये चांगलं करू शकतील. शेवटचा प्रश्न मॅडम, एम स्क्वेअर ट्युटोरियल्सच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी तुमचा काय संदेश असेल? मराठी भाषेमध्ये मुलांनी भीती बाळगू नये, पालकांनीही मुलांची भीती दूर करावी. कोणत्याही विषयामध्ये जर तुम्ही भीती न बाळगता त्या विषयामध्ये आवड निर्माण केली तर तो विषय नक्कीच तुम्हाला सोपा वाटतो. मग तो मराठीसारखी भाषा असो की गणितासारखा विषय असो, कोणत्याही विषयामध्ये पालकांनीच मुलांच्या मध्ये भीती घालू नये, त्यांची भीती दूर करण्याचा प्रयत्न करावा, त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करावा व त्या विषयाची त्यांना गोडी कशी लावता येईल याकडे थोडंसं लक्ष घातलं तर नक्कीच मुलं सगळ्याच विषयामध्ये आपलं जे प्रदर्शन आहे, आपलं जे काय म्हणता येईल योगदान आपलं योगदान आहे ते चांगल्या प्रकारे देतील आणि मुलं नक्कीच त्यांच्या विषयामध्ये प्रावीण्य मिळवतील. धन्यवाद मॅडम, आज आपण वेळ काढून इथे आलात आणि आमच्यासोबत चर्चा केली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.